काय घडतं इथं आल्यानंतर? इथं आल्यानंतर आमचं हृदय गाभाराच बनून जातो ना. पाय चौरंग होतात, हात बिल्वपत्र होतात, डोळे समया होतात आणि हृदय गाभारा बनतो. आणि मग अशा हृदयामध्ये भगवंत प्रतिष्ठित होतो. जिथं विकार नष्ट होतात तिथं देव आहे. म्हणून तर देव या शब्दामध्ये दिव हा धातू आहे आणि दिव म्हणजे प्रकाश. जिथं प्रकाश आहे ना त्याला देव म्हटलंय. जो स्वयंप्रकाशी आहे तो देव आहे. आणि असं देवत्व तुमच्या माझ्या जीवनामध्ये यावं, अपूर्ण असलेला जीव पूर्णत्वाला जावा याकरता कीर्तन. कीर्तने महादोष जाती, कीर्तने होय भगवत प्राप्ती, कीर्तने होय उत्तम गती, यदर्थी संदेह नाही. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. काय परिणती आहे कीर्तनामुळे? आम्ही हरिरूप होतो. आम्ही माणूस आहोत, पण आमचा माणसाचा प्रवास देवाच्या दिशेने कधी सुरू होतो हे आम्हाला कळत नाही. आज माणूस म्हणून जन्माला येऊन सुद्धा आम्ही माणसासारखे वागायला तयार नाही. माणसातली माणुसकीचं दर्शन दुर्मिळ झालंय ना समाजामध्ये. आम्ही या देशाचं, या धर्माचं, देवाचं आणि या मातीचं काहीतरी देणं लागतो. वसुधैव कुटुंबकम, हे विश्वाची माझे घर, वासुदेवम सर्वमिती. सगळीकडे वासुदेव रूपाने भगवंत नटलेला आहे. भूजल तेज समीरख, रविशशी काष्ठाधिकी असे भरला, स्थिर चर व्यापुनी अवघा, जो जगदात्मा दशांगुले उरला. सगळीकडे परमात्म्याची व्याप्ती असून सुद्धा तो भगवंत तुमच्या माझ्या हृदयात आहे याची जाणीव संतांना झाली. म्हणून तर तुकोबार आहे भामनाथाच्या डोंगरावर जायचे. कशा करता? तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणासी. काय घडत होता हो चमत्कार? वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. पक्षी सुस्वरे आळवीती, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. काय घडलं? तुका म्हणे होय मनाशी संवाद. आपण आपल्या मनाशी कधी संवाद केलाय का? बोला आता. संभाजीनगर, आपल्या नगराला जे नाव दिलंय ना ते त्याच्यासाठी एकदा टाळ्या, एकदा टाळ्या. वा वा. अहो इतके पुण्याई आहे ना, इतके उपकार आहेत ना साधू संतांचे, छत्रपती शिवप्रभूंचे, छत्रपती संभाजीराजांचे आमच्यावरती. आमचा धर्म सुरक्षित आहे. आम्ही इथं सुखाने श्वास घेतोय, आम्ही कीर्तनात बसलोय, आमचा जवान तिकडं सीमेवर लढतोय, सगळं छान चालू आहे. याचं कारण एकच आहे, संतांचे आणि या महापुरुषांचे आमच्यावर असलेले अनन्वित उपकार आहेत, प्रचंड उपकार आहेत. म्हणून मंगलमूर्तींचं दर्शन घेण्याआधी छत्रपती शिवप्रभू आपल्याला दिसतात आपल्या मंडळामध्ये. का हो? राजे होते म्हणून देवळातला देव सुरक्षित राहिला, राजे होते म्हणून वेधशाळेतला वेद सुरक्षित राहिला, राजे होते म्हणून स्त्रीच्या कपाळावरचं कुंकू सुरक्षित राहिलं, राजे होते म्हणून वृद्धांचं जीवन सुरक्षित राहावं, राजे होते म्हणून इथल्या स्वराज्याची माती सुद्धा सुरक्षित राहिली. आणि आम्ही आज राजांच्या नावाखाली साधू संतांना सुद्धा जातीपातीत वाटायला निघालो. ज्ञानोबराय अमुक जातीचे, तुकोबराय अमुक जातीचे, नाथबाबा अमुक जातीचे, सावतामाळी अमुक जातीचे. मी बऱ्याचदा म्हणते, जातीत आम्ही संतांना वाटलं ना तर आम्ही मातीत जाऊ, एवढं नक्की. आम्ही मातीत जाणार. कारण हिंदू म्हणून एकसंध 18 पगड समाज एकत्र आणला छत्रपतींनी एका निशाणाखाली. त्याला भगवा हे नाव दिलं, हे त्यागाचं प्रतीक झालं. त्यामुळे मराठा कुणाला म्हणायचं? आम्ही 92 कुळी 96 कुळीमध्येच अडकलो. पण मराठा या शब्दाची खरी कन्सेप्ट, खरी संकल्पना छत्रपती सांगतात, जो भगव्यासाठी मरतो तो मराठा, जो छत्रपतींच्या स्वराज्याप्रती कृतज्ञता श्रद्धा बाळगतो तो मराठा, जो भगव्यासाठी लढतो तो मराठा, प्रसंगी प्राणांची पर्वा न करता जो भगव्यासाठी धारातीर्थी पडतो तो मराठा. ही मराठी शब्दाची व्याख्या आहे. मराठा ते तुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, समर्थ सांगतात. सबंध समाज एकत्र यावा आणि मग हे एकजुटीने होण्यात आलेलं काम. सध्या बघा ना, आमच्या तरुणांची पावलं इकडं वळायला तयार नाहीयेत. पण मी मगाशी सुद्धा काकांना बोलले, दादांना बोलले की
खरंच आज संप्रदायाची इतकी सुंदर अवस्था आपल्याला बघायला मिळते. ज्ञानोबांनी तुकोबांनी मुहूर्तमेढ किंवा पाया रोवलेला हा संप्रदाय 12व्या शतकापासून आणि 750 वर्षानंतर आज ज्ञानोबांशिवाय तुकोबांशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय संभाजी महाराजांशिवाय आम्हाला तरुणोपाय नाही हे या महाराष्ट्रातल्या प्रत्येक लेकराला आता कळलंय. म्हणून तर आमच्या रक्तामध्ये ज्ञानोबा तुकोबा छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी असले पाहिजेत याची जाणीव सगळ्यांच्या अंतःकरणात निर्माण होणं फार गरजेचं आहे. आमची तरुण मंडळी सुद्धा इकडे आली पाहिजे. तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात इकडे तरुण मंडळ आता इथे सुद्धा तशी तरुणांची संख्या कमी आहे माझ्या भावंडांची नाही का. भगिनी वर्ग मातृतुल्य वर्ग पितृतुल्य वर्ग इथे मोठ्या संख्येने आता तुम्ही उपस्थित असलात तरी सुद्धा एक 20-25 मुलं जी इथं यायला हवी आहेत ती मंडळी येत नाहीयेत. का हो? कारण एक समज आहे रिटायरमेंट झाल्यानंतर करू, आता कशाला करायचं. भगवंतांनी जे दिलंय त्याच्याविषयी कृतज्ञता तुमच्या माझ्या हृदयामध्ये असली पाहिजे. या देवभूमीमध्ये या संत भूमीमध्ये आपण राहतो. समाजाचं देवाचं देशाचं काहीतरी देणं लागतो. वास्तविक आम्ही ज्याला द्यायचंय त्यांनी आपल्याला किती दिलंय याची जाणीव ठेवायची. आपण जागे आहात ना? जागे आहात ना सगळे? कीर्तन म्हटलं की ती बाया येते, तिला नाही निमंत्रण द्यायला लागत. त्यामुळे खणखणीत स्वरात नामस्मरण होऊ द्या, खणखणीत टाळी वाजू द्या आणि जागेपणी श्रवण करा. जागेपणी, कारण आता मन मनगट आणि मेंदू या तीनही गोष्टींना जी निद्रा आलेली आहे ती संतांनी जागते पण आम्हाला दिले. जगजोगी जगजोगी हा जगजोगी 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 जाग जाग जगजोगी जगजोगी हा जगजोगी जगजोगी ओ जगजोगी जगजोगी. निद्रिस्त झालेल्या समाजाला सतत जाग ठेवण्याचं काम संतांनी वारंवार केलंय ना. बरं, देवाने आपल्याला काय दिलं याची जाणीव संतांकडे होती, पण तरी सुद्धा संत साहित्यामध्ये संत वाङ्मयामध्ये मागणीपर प्रकरण काही संतांनी लिहिली. मागणीपर अभंग तुकोबरायांचे मागणीपर अभंग आहेत. आजचं जागराचं कीर्तन आहे म्हणून अभंग मागणीपर. देवाकडं मागणी मागायची. काय मागायचं? तर आमचं तर लिस्ट ठरलेली असते. दारिद्र्य जाऊ दे, बेकारी जाऊ दे, पोरीचं यंदा जुळू दे, पोराला नोकरी लागू दे, शेजाऱ्यांचं वाटोळ होऊ दे. आम्ही काही मागणं मागू शकतो आमच्या पातळीवर नाही का. आमची लिस्ट असते. तुकोबरायांचं मागणं होतं हेची दान दे का देवा तुझा विसर न व्हावा. आम्ही म्हणतो हेची दान दे का देवा लाखभर रुपये पगार व्हावा. चांगलं पॅकेज पाहिजे म्हणाले. जमल्यास इन्कम टॅक्स बुडवता यावा आणि यातूनही सही सलामत सुटलो तरच गुण करायला आवडी. आमचं मागणं असं आहे ना, ऐहिकातलं आणि इथलंच मागणं आम्ही मागतो, पण पारलौकिक मागणं परमार्थाचं महाधन संतांनी जोडलं. काय मागायचं याचा वस्तुपाठ आम्हाला दिला. वास्तविक मागायची गरज का हा प्रश्न आहे. संतांनी का मागितलं असेल हा अभंग मागणीपर आहे नाथांचा. नाथांनी मागितलंय देवाकडे. संतांना मागावंसं का वाटलं त्याचं पहिलं उत्तर असं आहे, अहो देवच मागे लागला मागा 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 म्हणून. आपल्याला असं देव कधी म्हणत नाही, कारण आपली लिस्टच आपलीच संपत नाही. बरं, प्रपंच इतका आम्ही त्याच्याकडे मागून घेतो की जो प्रपंच दुःखदायक आहे त्या प्रपंचासाठी सगळ्या मागण्या मागत बसतो. पण देवाला काय मागावं याचा वस्तुपाठ संतांनी आम्हाला दिलाय. देवच मागे लागला मागा मागा म्हणून
आणि एक क्षण असा आला की लोकांना कळावं, मागायची वेळ आली तर काय मागायचं असतं देवाकडे. आणि नाथ महाराजांच्या समोर ज्यावेळी भगवंत उभे राहतात की नाथा काहीतरी मागा, का उभे राहिले, का उभे राहिले, देवाने किती दिलंय आम्हाला याचा कधी विचार केला का आपण? बघा, पहिली गोष्ट अव्यंग देह दिलाय. शरीरम आद्यम खलु धर्म साधनम, शरीर हे धर्माचं साधन आहे हे जाणून ज्यांनी उत्तम आरोग्य संपन्न देह राखला आणि ते त्या देहाचं साधन बनवून परमेश्वर प्राप्तीचं साध्य ज्यांनी प्राप्त केलं तो खरा भाग्यवान आहे या जन्मामध्ये. आम्हाला देह मिळाला. देहाची व्याख्या दहते यत नित्यम तद देहम, यत दहते नित्यम, जो सतत जळतोय त्याला म्हटलंय देह. तुम्ही म्हणाल कुठं काय जळतंय? आतमध्ये जळतंय बरं का. आतमध्ये एक अग्नी प्रज्वलित आहे आपल्या, तो आहे म्हणून सगळं चाललंय, म्हणून मी कीर्तन करते, तुम्ही इथं बसलाय. तो आतला अग्नी एकदा विझला की माणसं म्हणतात उचला. त्याला डॉक्टरी परिभाषेमध्ये जठराग्नी म्हणतात. भगवान गोपालकृष्ण त्याला म्हणतात अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिताः. मी वैश्वानर अग्नी म्हणून प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. त्या अग्नीला आम्ही आहुती देतो. कशाची? भूक लागली की काय करतो? असतो की नाही पंचपक्वान्नांचा रोजचा बेत आमचा, ते सगळं आम्ही त्या अग्नीला अर्पण करतो. आणि तो अग्नी शांत झाला की मग आम्हाला चला भूक लागली, तो अग्नी प्रज्वलित झाला की आम्हाला भूक लागते. वास्तविक भोजन करता म्हणावं, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. प्रत्येक कृती संबंधी कृतज्ञता भगवंताविषयी असली पाहिजे. पण आम्ही हा श्लोक नाही, आम्ही म्हणतो सदा सर्वदा योग तुझा घडावा, पंचपक्वान्नांनी ताट आणि मग तुझे कारणी देह माझा पडावा. मग आहे आधी व्याधी शारीरिक, पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन भगवंतांनी दिलंय त्याविषयी कृतज्ञता ठेवावी. किती दिलं? नाही केलं आंधळं, नाही केलं पांगळं, अव्यंग देह दिला. मला असं वाटतं ज्यांच्याकडे ज्या गोष्टी नाहीत तिकडे पाहिल्यानंतर आपल्याला कळतं की आपल्याला भगवंतांनी किती दिले. प्रतिकूल परिस्थिती जरी निर्माण झाली तरी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, सातारचे महाराज म्हणाले, परमार्थातली प्रपंचातली प्रतिकूलता ही परमार्थातली अनुकूलता ठरत असते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. किती दिले भगवंतांनी बघा ना. असं शेताच्या शेतकरी होता, काम चालू होतं शेतामध्ये आणि शेजार गावचा एक वाटसरू गावा शेजारनं चालला होता त्या रस्त्यावरून. त्यांनी त्या मालकाला विचारलं, महाराज म्हणले बाबा हा रस्ता कुठे जातो? शेतकरी म्हणला माझी बैल नाही विकायची. म्हणला माझी बैल विकायची नाहीत. नेमकी अडचण काय होती तुम्हाला कळली तसं ते वाटसरू, आपण पुढच्या गावाला जाऊ, पुढे निघू. वास्तविक मराठी भाषा बघा कशी आहे. हा रस्ता कुठे जातो, रस्ता कुठं म्हणण्याची पद्धत आहे. रस्ता तिथंच असतो, रस्त्यावरून चालणारा माणूस पोहोचतो त्याच्या गंतव्यापर्यंत. शेतकरी म्हणला माझी बैल जोडी विकायची नाही, चांगली धष्टपुष्ट आहेत जनावरं, कामाला उपयोगी पडतात, मी देणार नाही, माझी बैल नाही विकायची. दुपारची वेळ झाली, बायको शेतामध्ये भाकरी घेऊन आली आणि छानपैकी दोघांनी जेवणाला सुरुवात केल्याबरोबर पहिला घास तोंडात घातला. तो शेतकरी म्हणला अगं ऐकलंस का, कोण्या गावचा वाटसरू होता तो म्हणला आपली बैल विकता का? मी म्हणलं माझी बैल नाही देणार. ती म्हणली अहो मी नाही केली, सुननं केली आहे म्हणली भाजी. मी नाही केली, सुनबाईनं केली आहे. तिला वाटलं भाजीत खारट मीठ जास्त झालंय की काय किंवा कमी झालंय की काय म्हणून ओरडतायत की काय. तिनं विचार केला, सुनबाईकडे बघते म्हणली घरी गेल्यावरती. इथं एवढे दिवस झाले लग्नाला होऊन अजून भाजीत मिठाचा अंदाज नाही, मीठ किती असावं कळत नाही, नीट जमतच नाही हिला चवीचा स्वयंपाक करायला. बघते घरी जाऊन. घरी गेली, सुनबाईवर तोंड सुख घेतलं. आता सासू सुनेचं काय नातं असतं? पूर्वीच्या काळी असं म्हणतात ना, सुना सासवांना घाबरायच्या. आता उलट झालंय ना. पण त्या सासूनेला इतक्या शब्दामध्ये तुला काही शिकवलं नाही म्हणाले आईनं, तुझ्या काही शिकवलं नाही. सासू आपल्याला ग मला या घरात काही किंमतच नाही. रांधावाडा उष्टी काढा सगळ्यांचं सगळं बघा, आलं गेलं बघा, सगळं मी करते पण मला या घरात किंमतच नाही म्हणाली. बॅग भरते, पिशवी भरते, निघते. संध्याकाळी हे येऊ दे यांना. आणि मालक यजमान कामावरनं येताना रोजचा एक नियम होता की गिरणीत जायचं. एक आठवड्यातनं एक दिवस ठरलेलं काम. गिरणीतनं पिठाचा डबा घेऊन यायचा. पिठाचा डबा डोक्यावर घेऊन त्यांनी उंबऱ्यात पाऊल टाकलं. तसं हिच सुरू झालं, या घरात मला काडीची किंमत नाही, मी निघून जाते. बॅग भरली. तो म्हणला अगं गिरणीतच गर्दी होती, त्याला मी तरी काय करू? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
सांगायचं तात्पर्य विनोदाचा भाग सोडून द्यायचा. दृष्टांत कशा करता की भगवंतांनी एका अवयवात जरी बिघाड झाला तरी किती अडचण निर्माण होऊ शकते आपण कल्पना करू शकतो. भगवंतांनी सगळं दिलं. मनुष्य जन्माचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. उत्तम नरदेह दिला ना. मग आता भगवंतांनी तर सगळं तर दिलं, मग आता त्याला काय मागायचं? खरं तर मागायची गरज आहे का? काय मागायचं असतं याचा वस्तुपाठ आम्हाला नाथबाबा देतात अभंगाच्या प्रथम देवा माझे मना लागो तुझे चरणी. देवा माझे मना लागो तुझे चरणी. देवा माझे मन 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 लागो तुझे चरणी. चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी पडोने संसार व्यसनी पडोने. संसार व्यसनी पडोने संसार व्यसनी पडोने. पडोने नामस्मरण घडो संत समागमे. ओ नामस्मरण घडो संत समागम. संसार व्यसनी पडोने संसार व्यसनी पडोने नामस्मरण संत समागमे. देवा माझे मन लागो तुझे चरणी. नाथांना भगवंतांनी मागणं मागितलंय. संतश्रेष्ठ एकनाथ महाराज अखंड भगवंताचं अनुसंधान करत होते बरं का, अखंड. त्याचा परिणाम असा झाला 12 वर्ष भगवंत श्रीखंड्या म्हणून राहिले नाथांच्या घरी. 12 वर्ष गोविंद म्हणून राहिले, 12 वर्ष माधव म्हणून राहिले. 36 वर्ष अखिल कोट ब्रह्मांड नायकांनी नाथांच्या घरी राबावं, सेवा करावी, पडेल ते काम उचलावं, पडेल ते. राहिले ना उभे एक दिवस दारात येऊन. नाथांनी विचारलं कोण रे बाबा तू? भगवंत म्हणले नाव आहे श्रीखंड्या. श्रीखंड्या कुठून आलास? वृंदावनातला आलो म्हणले, लांब ना आलोय. मग काय काम आहे? पगार देता का, नोकरी देता का तुमच्याकडे? नाथ महाराज म्हणाले अरे माझ्याकडे भरपूर माणसं आहेत कामाला, तुला इथे ठेवायला आता काही गरज नाही. नाही म्हणाले नाथा तरी सुद्धा ठेवा ना, मला काम करायचंय तुमच्याकडे. नाथ महाराज म्हणले ठीक आहे, किती देऊ पगार तुला? अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक जगाचा बाप नाथांना सांगतात मज न लगे सर्वथा वेतना, पोटा पुरते देई अन्न, वस्त्रे द्यावी जीर्ण शीर्ण. काही द्या म्हणाले, मला पगार नको, 2 वेळचं जेवण द्या. हे कोण सांगतंय? जगाचा बाप दारात उभा आहे. आपल्याकडे कधी आलाय का? नाही ना. आपण निस्वार्थ भावनेने सेवा करत नाही. याचं कारण नाथांच्या दारात उभा राहतो,
भगवंत स्वतः सांगतात की मला तुम्ही वापरून जुनी झालेली तुमची धोत्र द्या, मी ती नेसेन, पण मला तुमच्या जवळ ठेवा. नाथ महाराज म्हणाले की अरे तू काम करशील आणि पगार घेणार नाही असं कसं होईल? ठीक आहे म्हणाले, तू इथे राहा, तू जाताना म्हणाले मी एक काम करेन, तुझ्या घरी कोण कोण असतं? भगवंत म्हणतात आता खोटं बोलावं तरी पंचायत आहे, खरं बोलावं तरी अडचण आहे. तरी पण म्हणाले लहानपणापासून मला नाटकाची सवय आहे, मी खोटं बोलत आलोय, पण भगवंतांचं खोटं हे खऱ्यासाठी होतं बरं का. आम्ही भगवंतांच्या चरित्रावर गप्पा मारणारी बरीच मंडळी पटकन बोलून जातो, देवानी किती खोट्याचा आधार घ्यावा, देवानी 16,108 बायका केल्या, हे काय आम्हाला जाते बोलायला. अहो पण त्या सगळ्या नरकासुराच्या तावडीतल्या होत्या की ज्यांना समाज जवळ करत नव्हता, अशांना भगवंतांनी जवळ केलं. ज्याला कुणी नसतं ना त्याला देव असतो, ज्याला कुणी नाही त्याला देव जवळ करतो. आणि प्रपंचातली वेदना भगवंताकडे जास्त लवकर नेते आम्हाला. बघा सगळं उत्तम असताना देव नाही आठवत आम्हाला, नाही आठवत. या सगळ्यांना भगवंतांनी जवळ केलं. आणि असा भगवंत नाथांना सांगतो, म्हणाले मी एकटाच आहे, एकटाच आहे. नाथ महाराज म्हणाले एकटाच आहेस, जाताना तुझं लग्न लावून देतो. म्हणले चालेल का? देव म्हणले आता झाली पंचायत, आधीच 16,108 म्हणून लोक माझ्या नावाने ओरडतात, आता हे अजून एक कलम वाढवणार. पण म्हणले जाऊ दे, आता भक्ताच्या घरी राहायला मिळते, राहतो. दिवाळखोर नारायण त्याला बहुतांचे ऋण म्हटले. देव भक्ताचं ऋण फेडण्याकरता येतो. 12 वर्ष श्रीखंड म्हणून भगवंत राहिले. देवाला झोपलेलं कधी नाथांनी पाहिलं नाही बरं का, कधीच नाही पाहिलं. नाथ बाबा एकनाथ महाराज पैठणचे, उठण्याच्या आधी देवानी उठावं, रोज आपल्याच पूजेची आपण तयारी करावी, आपल्याच पूजेसाठी फुलं आणावीत, आपल्याच पूजेसाठी गंध उगाळून द्यावा नाथांना, सगळी तयारी करावी. पूजा झाली की नाथांच्यासाठी निहारेची तयारी करावी, गिरजामाईंना तिकडे स्वयंपाकात जाऊन तयारी करावी. दुपारची वेळ झाली भोजनाची की पाट पाणी घ्यावं, नाथांना जेवायला वाढावं, जेवण झालं की उष्ट खरकट सुद्धा या ब्रह्मांड नायकाने उचलावं. दुपारची वेळ झाली वामकुक्षीसाठी नाथ महाराज आडवे झाले की लगेच पायाशी बसावं, पाय चेपावेत. संध्याकाळी पोथी वाचनाला नाथ बाबा बसले की त्यांच्या शेजारी काही लागेल नको त्यांच्यासाठी बसावं. संध्याकाळी नाथ महाराज कीर्तनाला उभे राहायचे की त्यांच्या मागे नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, आबिरा गुलाल उधळीत रंग, आबिरा गुलाल उधळीत रंग, रंग रंग आबिरा गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. कोण नाचा भगवंतांनी नाथांच्या मागे कीर्तनात, कोण ना बघा ना, देव भक्ताच्या घरी येतो, राबतो, नाचतो, उष्ट खरकट सुद्धा उचलतो, पण त्याकरता भक्ती तशी असावी लागते. तुका म्हणे त्याचा देव सर्व भार चालवी कामार होऊन ये गडी होतो, गडी होतो. काय मागितलं? ज्या क्षणी भगवंत राबतायत नाथांच्या घरी, 12 वर्ष सेवा करावी, आणि 12 वर्षानंतर नाथांना काही कारणांनी कळलं की माझ्या घरी साक्षात परब्रह्म राबतय, त्या दिवशी श्रीखंड्यासमोर नाथ महाराज गडबडा लोळले आणि म्हणले देवा देवा फसवलत मला तुम्ही, तडपडून मेलो असतो तर बरं झालं असतं, पण मला फसवलत. भगवंत म्हणतात नाथा अहो भक्तीचं ऋण माझ्यावर वाढत गेलं, लोकांची सेवा करता, जातीपतीचा विचार न करता हजारोंच्या पंक्ती रोज वाड्यावर बसवता, गिरजामाई जराही तोंड वेडवाकडं न करता हजारोंना हसत मुखाने वाढते. भोजेशो माता, जेवायला वाढणारी स्त्री माताच वाटली पाहिजे. आपल्याकडे असं असतं का हो? तुम्ही म्हणाल ताई महिला असून निंदा करता का? पण खरंच मला सांगा, माझ्यासह 12-1 वाजता आपली घरातली भोजनं झाली आणि एकदम 25 माणसं आणली यजमानांनी घरात, तर आपण काय हसत मुखाने करू का हो स्वागत? थोडंसं तरी आपली रेष हालेल की नाही कपाळावरची? आधी आली असते, सकाळी केलं असतं. हे आमच्या बाबतीत घडतं, पण 1000 माणसांचा रोज स्वयंपाक गिरजामाई हसतमुख करायच्या, हसतमुख प्रचंड आनंदाने वाढायच्या. आणि देवावर ऋण वाढलं ना या सेवेचं. भगवंत आले 12 वर्ष, द्वारकेची मूर्त एकनाथा घरी, पाणी वाहे हरी कावडीने, सगळं केलं. आणि मग नाथांना ज्यावेळी दर्शन दिलं ना, त्यावेळी भगवंत म्हणतात नाथा काय देऊ तुम्हाला, सांगा ना काय देऊ? नाथ महाराज म्हणले देवा खरं तर काहीच नको, तरी सुद्धा म्हणाले काहीतरी मागा, माझ्या इच्छे करता काहीतरी मागा. आपल्या समोर असा जर देव प्रगट झाला तर आपण काय मागाल? आपली यादी तयार आहे. मी तर लोकसभेचं विधानसभेचं तिकीटच मागून घेईन. प्रत्येकाचं ठरलेलं आहे ना काय मागायचं. आपला प्रपंचच त्याच्या करताय. कितीही आणा संपतच नाही, पुरतच नाही. सकाळी आणा संध्याकाळी, प्रपंचातला आणा जो असतो ना तो संपत नाही म्हणाले.
बघा ना, आमचा प्रपंचच असा आहे. आयुष्यभर आम्ही सुखाकरता धडपड करतोय म्हणले, धड पडेपर्यंत माणूस धडपडतो आणि ते धड सुद्धा शेवटी धड पडतच नाही. असा प्रपंच आहे, असा संसार आहे दुःखदायक. पण या संसाराकरता नाथांनी काय मागितलं? नाथा, भगवंता तुला द्यायचंच आहे ना, एकतर मला नको आहे पण तुला द्यायची इच्छा आहे ना, दे. काय देशील? देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडून. उत्तम प्रपंच होता नाथांचा, पण नाथांना माहिती होतं हे संसाराचं व्यसन आहे. का? विषय तो त्यांचा झाला नारायण, 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 विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडी जन धन माता पिता, नावडी जन धन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडी जन धन माता पिता, नावडी जन धन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला खऱ्या भक्ताचा एक विषय आहे, बस. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो निधी. देवा माझं मन तुझ्या चरणाशी जडलं पाहिजे. आणि दर्शनशास्त्र असं सांगतं की कुठल्याही देवतेचं दर्शन घेताना पायापासून सुरुवात करावी. बघा, कुठल्याही पुरुष देवतेचं दर्शन घेताना पायापासून सुरुवात करून दर्शन घ्यावं. म्हणून मंगलमूर्तींचं कसं दर्शन घ्यायचं? उद्या गणेश जयंतीचा पर्व काळ आहे, कसं दर्शन घ्यावं? आपल्या भारतीय अध्यात्मशास्त्राने मान्य केलेली गणपतीची जी मूर्ती आहे ना, ते स्थिर आसन घातलेली मूर्ती आहे. कसं आसन असावं भगवंतांचं? स्थिर आसन आहे. मूर्ती आपली अशीच आहे, मांडी घालून बाप्पा बसलेले आहेत. त्यांचं स्थिर आसन आपल्याला शिकवतं की त्याचंच आसन स्थिर राहू शकतं ज्याची बुद्धी स्थिर आहे. बघा, सध्या इतकी बुद्धी आमची प्रचंड चलबिचल आहे, मनामध्ये प्रचंड संभ्रम आहे, संशय आहे, हेवा दावा आहे, मत्सर आहे, ईर्ष्या आहे, सगळे विकार डोक्यात भरून ठेवलेत. परवा एक वाक्य ऐकलं, म्हणाले हे काही डस्टबिन आहे का आमचं? देवानी किती सुंदर साधन आम्हाला दिलंय आणि त्याच्यामध्ये आम्ही नको त्या गोष्टी जास्त भरल्यात. याची अडवीन, त्याची जिरवीन, तुला बघून घेईन. 25 वर्षापूर्वी अमकीनं मला लग्नामध्ये पोराच्या हलकी साडी दिली, काय 250 रुपयाची. आता माझ्या पोरीच्या लग्नात बघते हे दुखणं. 25 वर्षाचं घेऊन बसतो आम्ही, नको त्या गोष्टी साठवतो. अनावश्यक भाग काढून टाकावा. देवत्व आमच्या जवळ आहे श्रोते हो. त्यामुळे ज्याची बुद्धी स्थिर आहे ना, ज्याचं आसन स्थिर आहे त्याची बुद्धी स्थिर असते. मंगलमूर्ती बाप्पा आम्हाला हे शिकवतात. म्हणून चरणांचं आधी दर्शन घ्यायचं. भगवंतांचं आसन स्थिर आहे. कीर्तनामध्ये 1 तासामध्ये आम्ही आसनांचे बरेच प्रकार करून बघितलेत. आता बघा तुम्ही, पण एवढ्या वेळात किती वेळा आपली मांडी हल्ली जागेवरून. पण बाप्पा स्थिर आहे. ज्याची बुद्धी स्थिर आहे त्याचं आसन स्थिर राहतं. आणि बुद्धीचं काय आहे हो? बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, 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 एकाकेशी राजे सकळ सिद्धी, एकाकेशी राजे सकळ सिद्धी, एकाकेशी राजे सकळ सिद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एकाकेशी राज सकळ सिद्धी, एकाकेशी राज सकळ सिद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एकाकेशी राज सकळ सिद्धी, एकाकेशी राज सकळ सिद्धी. ही बुद्धी आम्हाला भगवंतापर्यंत घेऊन जात असेल तर बुद्धीला विनाकारण गंज लागेल अशा गोष्टी आपण का करतो? शरीर भगवंतांनी आम्हाला दिलंय, पण त्या शरीर नावाच्या उपकरणाला गंज लागेल अशा गोष्टी आमच्याकडून का घडतात? माझ्या तरुण भावंडांना मी नेहमी सांगते, हे शरीर नावाचं उपकरण आहे. व्यसन शरीरामध्ये टाकलं की त्या क्षणी ते यंत्र गंजायला सुरुवात होते, त्या क्षणी नुकसान सुरुवात होतं.
मग इतकं सुंदर देह द्यायचंय भगवंताच्या सेवेकरता, द्यायचंय धर्मरक्षणाकरता, द्यायचंय देवरक्षणाकरता, देवकार्याकरता. त्यामुळे देवा माझे मन लागो तुझे चरणी. तर जीवलक साधू कुणाला म्हणावं? ज्यानं 6 विकार धुतलेले आहेत त्याला साधू. 6 विकार धुणारा ते साधू. संत ज्यांनी आपल्यातल्या सगळ्या सकाम पायाशी तर जीवलक साधू कुणाला म्हणावं? ज्यानं 6 विकार. मूषक वाहन असं भगवंताला म्हटलंय. संस्कृतमध्ये मूषकाला आखू असं म्हटलंय. आखू वहन. आणि आखू या शब्दाचा जीवलक साधू कुणाला म्हणावं? ज्यानं 6 विकार धुतलेले आहेत त्याला साधू. 6 विकार धुणारा ते साधू. संत ज्यांनी आपल्यातल्या सगळ्या सकाम जीवलक साधू कुणाला म्हणावं? ज्यानं 6 विकार धुतलेले आहेत त्याला साधू. 6 विकार धुणारा ते साधू. संत ज्यांनी आपल्यातल्या सगळ्या सकाम जीवलक साधू कुणाला म्हणावं? ज्यानं 6 विकार धुतलेले आहेत त्याला साधू. 6 विकार धुणारा ते साधू. संत ज्यांनी आपल्यातल्या सगळ्या सकाम जीवलक साधू कुणाला म्हणावं? ज्यानं 6 विकार धुतलेले आहेत. माझ्याकडे अखंड असमाधानी आहोत. अखंड वैफल्य, नैराश्य, फ्रस्ट्रेशन माणसाच्या वाट्याला आहे. मग त्यातनं सगळ्यातनं बाजूला पडण्याचा एकमेव मार्ग आहे. व्यवहारातलं किती मोठे पण आपण गाठा, पण मी हात जोडून सांगते आपल्या लेकरांना अध्यात्माची श्रीमंती लहानपणापासून शिकवा. मायबाप हो, लहानपणापासून लेकरं इथं येऊ द्यात. म्हणू द्या ना गाथा, घेऊ द्या ना हातामध्ये ज्ञानेश्वरी, घेऊ द्या ना हातामध्ये हरिपाठ, घेऊ द्या ना एखादा भगवद्गीतेचा अध्याय पाठांतर तरी चालतील. कारण झोपे जीवलक साधू कुणाला म्हणावं? ज्यानं 6 विकार धुतलेले आहेत त्याला साधू. 6 विकार धुणारा ते ज्यांचं जीवलक दिली. जीवलक साधू कुणाला म्हणावं? ज्यानं 6 विकार धुतलेले आहेत त्याला साधू. 6 विकार धुणारा ते साधू. संत ज्यांनी प्रतिष्ठापना केली जाते. आमचं मन भगवंतांच्या जीवलक साधू कुणाला म्हणावं? ज्यानं 6 विकार धुतलेले आहेत त्याला साधू. 6 विकार धुणारा ते साधू. संत ज्यांनी आपल्यातल्या सगळ्या सकाम माझं मन तुझ्या चरणाशी लागलं पाहिजे. आणि साधू संसारामध्ये कुणाला म्हणावं? ज्यानं 6 विकार धुतलेले आहेत त्याला साधू. 6 विकार धुणारा ते साधू. संत ज्यांनी आपल्यातल्या सगळ्या सकाम आपण जीवलक साधू कुणाला म्हणावं? ज्यानं 6 विकार धुतलेले आहेत त्याला साधू. 6 विकार धुणारा ते साधू. संत ज्यांनी आपल्यातल्या सगळ्या सकाम जीवलक साधू कुणाला म्हणावं? ज्यानं 6 विकार धुतलेले आहेत त्याला साधू. माझा पोरगा मला आई 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 करणारा मुलगा मला आता विचारत सुद्धा नाही ग. म्हणले काय सांगू तुला, बायकोचा बैल झाला म्हणाले. म्हटलं हो, काही वर्षांपूर्वी तुम्ही जे वागलाय त्याचं सव्याज परत मिळते असं समजा. देवकुळाचं उसणं ठेवतच नाही ना. म्हटलं जाऊ दे, मुलाच्या बाबतीत तुम्ही नाराज झालात. मुलीचं कसं आहे, तिचं बरं आहे का? तिचं एकदम छान आहे म्हणाले. जावयाला असं मुठीत ठेवलंय तिने, म्हणजे ते चालतंय. आणि इथं बिघडलंय. आमचा संसार वृत्तीच्या मनस्थितीवर अवलंबून आहे. आमच्या मनासारखं घडलं की आम्ही सुखी आहे, मनाविरुद्ध घडलं की दुःखी आहे. पण अहो, या प्रपंचामध्ये सुखाचं नाणं उचललं की आपोआप मागे दुःखाचा काटा असतो हे आम्ही विसरतो. सुख सुख म्हणता दुःख ठाकून आले. सुखाचा अपेक्षा किंवा विचार केला की दुःख त्या मागे येणारच आहे. मग सुख दुःखाच्याही पलीकडे असलेला आनंद घन परमात्मा, म्हणून आनंद शब्द वापरला परमात्मासाठी. तो कसा आहे? तो आनंद स्वरूप आहे, सच्चिद आनंद स्वरूप. आणि आनंद या शब्दाला विरुद्धार्थी शब्द नाही. तुम्ही म्हणाल दुःख नाही, सुखाला विरुद्धार्थी शब्द आहे दुःख, पण आनंदाला मराठी भाषेत विरुद्धार्थी शब्दच नाही. एकमेवाद्वितीय आनंद स्वरूप असलेला तो मंगलमूर्ती आहे. तो काय करतो? मंगल करतो तुमचं माझं. तो आनंदमय आहे, आनंद स्वरूप आहे. म्हणून त्याचं ध्यान करायचं. देवा माझे मन लागो तुझे चरणी. मागताना काय मागायचं? देवा सगळीकडे मन माझं फिरतं, इतकं नष्ट भ्रष्ट कुलिष्ट झाले, पण ममतेचा मळ लागलाय मनाला. माझं 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 करणारं मन न धरी रे संग राही रे निसंग. लागोनी निमळ ममतेचा, न धरी रे संग राही रे निसंग. न धरी रे संग राही रे निसंग.
संग राही निष्ठा लागोनी विमळ ममतेचा लागोनी विमळ ममतेचा लागोनी विमळ ममतेचा काय करायचं? मी आणि माझं सोडून दिलं, अहंता आणि ममता बाजूला सोडली ना, आम्ही माझं 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 इतकं करतो ना, असे बांधावर उभे राहतो आणि येणाऱ्या पाहुण्याला म्हणतो ते झाड दिसतंय, तो डोंगर दिसतोय, तेवढं सगळं माझं. ती धरणी माता आपल्यावर हसते, ती म्हणते बाई ग, याचा पणजा सुद्धा हेच म्हणायचा, याचा आजा सुद्धा हेच म्हणायचा, हे माझं. पण आजा गेला, पणजा गेला, बाप मसणा गेला आणि देखत देखत नातू पण तोही तैसा, तरी सुद्धा याला कळत नाही की हे माझं म्हणायचं नाही म्हणून. किती आम्ही परवा पुण्यात एक गाडी दिसली मोठी, तर ती गाडी कुणाची काय मरू द्या, मोठी गाडी होती. त्या गाडीच्या मागे लिहिलं होतं भाऊंशी वाकडं स्मशानात लाकडं. म्हणलं बापरे, आता ही गाडी घेऊन हे महाराज वरती जाणार की काय? सगळंच न्यायची इच्छा आहे का? पण सगळं तर इथं राहणार आहे, मग काय न्यायचं? तुम्ही आम्ही केलेलं कर्म आमच्या सोबत येणार आहे. काय कर्म? जे छत्रपतींनी केलं, देवाचा देशाचा धर्माचा विचार केला, म्हणून आम्ही आज इथं सुखाने नांदतोय, गुण्या गोविंदानी श्वास घेतोय, धर्माच्या इथं मंडपामध्ये इथं बसतोय आपण या स्थानावरती. देवाची पूजा आराधना योग्य नित्य पद्धतीने करू शकतो. याचं कारण आहे की या मंडळींनी आपल्या जीवनाचं सर्वस्व समर्पित केलं. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो नेरी. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं प्रतिष्ठान आहे, सावरकर मित्रमंडळ आहे. सावरकरांना काय कमी होतो? बॅरिस्टर होऊन आले होते विलायतेहून, पण इंग्रज सरकार म्हणालं होतं की बॅरिस्टरी आम्ही तुम्हाला देतो, पण आमच्या एका कागदावर सही करावी लागेल. कुठला कागद? इंग्रज सरकारशी एकनिष्ठ राहू या कागदावर सही करा, मग तुम्हाला बॅरिस्टरी आम्ही देऊ. सावरकर म्हणले अरे हट, आईला विकून पदवी नको मला, घे तुझी तुला पदवी. नाकारली बॅरिस्टरी, पूर्ण केली पण नाकारली. लंडनला गेले, शस्त्रास्त्र निर्मितीचा उद्योग केला तिथे. गुप्त पद्धतीने रशियन मित्रांच्या सहकार्याने पिस्तूल आणि बॉम्ब कसा बनवायचा हे सावरकर शिकतात. गुप्त पद्धतीने भारतामध्ये ते शस्त्रास्त्र पाठवतात. खुदिराम बोस नावाचा क्रांतिकारक बंगालमध्ये बॉम्बचा हल्ला करतो. इंग्रज सरकार दणानून जातं की भारतात बॉम्ब पोहोचला कसा. जॅक्सन नावाच्या एका इंग्रजी अधिकाऱ्याची हत्या करणारा अनंत कान्हेरे नावाचा नाशिकचा क्रांतिकारक, त्याच्या हातामध्ये पिस्तुलाच्या साहाय्याने तो क्रांतिकारक त्या इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडतो. इंग्रज सरकारला प्रश्न पडतो भारतात पिस्तूल पोचलं कुठून? कारण भारतात लाठी काठी फक्त, भारतात तलवार फक्त, पण लांब पल्ल्याच्या बंदुका आणि सगळा बॉम्ब साठा इंग्रजांकडे होता. पण ही सगळी कृपा आणि हे सगळे उपकार आमच्या सावरकरांचे श्रोते हो, सगळे उपकार. आज सर्व क्षेत्रामध्ये आमचा भारत सधन आहे. सगळे देश आज कुठल्याही क्षेत्रामध्ये आमच्याकडे ललाभूत, सगळ्या जगाला आम्ही आमच्या भारताला पाहतोय सगळ्या क्षेत्रामध्ये. मग ते क्षेपणास्त्राच्या क्षेत्रामध्ये असू दे, युद्ध तंत्रज्ञान असू दे, अणुचाचणीच्या क्षेत्रात असू दे, अन्य कुठल्याही क्षेत्रामध्ये आज आमचा भारत प्रगतीपथावर आहे. याचं कारण या क्रांतिकारकांचं, या महापुरुषांचं योगदान आहे. काय कमी होतं? उत्तम प्रकारे प्रपंच करता आला असता, पैसा मिळवता आला असता, वकिली झाले होते, उत्तम प्रकारे जमीन घेता आली असती, एखादा 4 BHK 3 BHK फ्लॅट घेता आला असता, बायको बरोबर छान प्रपंच करता आला असता ना. मुंबई तिकडं चौपाटीवर जाऊन भेळपुरी खाता आली असती. सगळंच आम्ही जे करतो ते सगळं करता आलं असतं त्यांना सुद्धा. पण ज्यावेळी इंग्रज सरकारने खटला चालवला ना, त्यावेळी सावरकरांना भेटायला इथं भारतात खटला चालला. अंदमानची काळ कोठडीची 50 वर्षाची शिक्षा सुनावली गेली. आणि ज्यावेळी मुंबईच्या कारागृहामध्ये बायको भेटायला येते ना सावरकरांना, यमुना नाव होतं आईसाहेबांचं, माई म्हणायचे सावरकर. काय त्याग असतो, माई म्हणायचे सावरकर त्यांना, यमुना नाव होतं. 18 वर्षाची फक्त होती सौभाग्यवती ती. सावरकरांचं वय 25 वर्षाचं ज्यावेळी शिक्षा झाली. आणि सावरकर आपल्या बायकोला सामोरे जातात. लोखंडी पिंजऱ्यातला आपला पती आपल्या समोर पाहतीये ही सौभाग्यवती. डोळ्यात टपकन पाणी उघळलं, पुसलं पाणी, आणि लोखंडी पिंजऱ्यातला आपला नवरा पाहिला. सावरकर म्हणतात ओळखलं नाही का मला, ओळखलं नाही मला. आपला पती बॅरिस्टर होऊन बॅरिस्टरीचा झगा पांघरून येईल, पैसा मिळू असा विचार केला असाल तुम्ही. पण अरे काट्या कुट्या जमवायच्या, हे माझं वाक्य नाही, सावरकरांच्या आत्मचरित्रातली वाक्य आहेत. खूप लक्ष देऊ नये का, आणि कधीतरी आपल्या लेकरांना वाचायला द्या. आता श्यामची आई पुस्तक बघायला सुद्धा मिळेना. आपण जुन्या मंडळींनी ती वाचली पुस्तक. आता आई कुठली? आता घराघरात श्यामची मम्मी आहे. श्यामची आई कुठून यायची? त्या श्यामनी लहानपणी आईला सांगितलं होतं, आई मी आंघोळ केली ना, स्नान केलं ना, माझ्या पायाला माती लागेल, तुझा पदर पसरतेस का ग? आई म्हणाली, श्याम
पायाला माती लागू नये म्हणून जितका जपतोस ना, तेवढी मनाला माती लागू नये म्हणून जप हो, मनाला घाण लागू नये म्हणून जप. हे शिकवणारी श्यामची आई या महाराष्ट्रात साने गुरुजींनी आम्हाला दिली ना. पण हे सगळं आम्ही विसरतो. नक्की श्रीमंती कशामध्ये ते सगळं विसरून गेलो. सावरकरांनी आपल्या पत्नीला सांगावं, बाई ग, काट्या कुट्या जमवायच्या, घरटी बांधायची, त्या घरट्यामध्ये पिलांची वीड वाढवायची, याला जर प्रपंच किंवा संसार असं म्हणत असतील तर हा प्रपंच चिमण्या कावळे सगळेच करतात. मला माझ्या देशाचा प्रपंच करता आला, यात धन्यता माना. मला माझ्या राष्ट्राचा प्रपंच करता आला, यात धन्यता माना. काय त्याग होता सावरकरांना. त्यांची बायको पाहतीये, नमस्कार करण्याकरता खाली वाकली. सावरकर म्हणतात, नका नमस्कार करू, कारण या जन्मात मी तुम्हाला इतका त्रास दिलाय, जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा असं तुम्ही म्हणावं तरी कसं. वटपौर्णिमेला पूजा करावी तरी कशी वडाची. पण यमुनामाई सावरकर, काय त्याग होता. खडे नाही फोडले, काय आमच्या वडिलांनी बघून दिले. असं नाही कधी नशिबाच्या नावाने खडे फोडले, मिळेल ते स्वीकारलं, मिळेल ते. काय सुंदर त्याग आहे यमुनामाईंचा. सावरकर नावाचं प्रतिष्ठान आहे म्हणून मी मुद्दाम हा प्रसंग सांगते. यमुनामाईंनी सांगावं की काळजी करू नका. सावरकर विचारतात की कशी पूजा कराल वटपौर्णिमेला, हाच पती जन्मोजन्मी मिळावा म्हणून. सावरकरांची बायको सांगते की देशाचा प्रपंच करणारा पती पुरुषोत्तम भगवंतांनी मला या जन्मात दिलाय, मी पाय बघून ठेवते, पुढच्या जन्मात चुकायला नकोत म्हणून नमस्कार करते. नमस्कार केला, पायाला स्पर्श केला, डोळ्यातलं अश्रू लपवले. घरादारावर जप्ती आली या सगळ्यांच्या. सावरकरांना कैद झाल्यानंतर सावरकरांची वहिनी नाव होतं येसू वहिनी आणि बायकोचं नाव यमुनामाई. दोघींनाही आपापल्या माहेरी जावं लागलं. माहेरच्यांनी घरात घेतलं का हो? नाही. गायींच्या गुरांच्या गोठ्यामध्ये दोघी जणी राहिल्या. घरच्यांनी असं शेणाने सारवायचं ताटाच्या आकाराची जमीन, घरच्यांनी ओंजळीत आणून भात वाढायचा त्याच्यात आणि मग जेवायचं. याला म्हटलं त्याग. आणि आम्ही पहिला पै गाठी मारून सगळं सेविंग चालतं आमचं. ना देवाचा, ना देशाचा, ना धर्माचा विचार. आमची भारतीय संस्कृती, गृहिणी सगळ्या आमच्या माता भगिनी बघा ना, आम्ही देण्यातला आनंद किती मानतो. रोज गृहलक्ष्मी सौभाग्यवती भारतीय स्त्री असते, ती काय करते, रोज तुळशीला पाणी घालतो आम्ही. रोज घरामध्ये तुळस असणं, गळ्यामध्ये तुळशीची माळ असणं. तुकोबराय म्हणतात, ज्याच्या घरात तुळस नाही ना त्याचं घर स्मशान गृह असं समजावं. हे माझं नाही, हे संतांचं वचन आहे. विठ्ठल. त्यामुळे आमचं मन इकडे ओढलं जावं. देवा माझे मन लागू तुझे चरणी. गणपती बाप्पाचं ध्यान सांगते मी. काय आहे मंगलमूर्तीचं ध्यान. भगवंत स्थिर मांडी घालून बसलेले आहेत. भलं मोठं पोट आहे देवाचं. पायाशी उंदीर आहे म्हणजे मायेला पायाशी घेतलंय. मोठं पोट आहे. मोदक खाल्ले म्हणून पोट मोठं झालं का देवाचं? नाही हो, आमची पाप पोटात घेतली देवानी. अनंत ब्रह्मांडे उदरी असा तो भगवंत. 4 हात आहेत भगवंतांना. एकदंतम चतुर्हस्तम पाशमम कुशधारिणम. अथर्वशीर्षामध्ये वर्णन केले. 4ही हातामध्ये पहिले 2 हात, एक हात वर देणार आहे, दुसऱ्या हातामध्ये मोदक आहे. मागचे 2 हात पाश आणि अंकुश शस्त्र धारण केलेलं आहे. का शस्त्र धारण केलं? आमच्या सगळ्या देवांच्या हातामध्ये शस्त्र आहे. सगळ्या देवतांच्या हातात. राम शस्त्रधारी आहेत, कृष्ण शस्त्रधारी आहेत. म्हणून गणपती उत्सव आला की चमचा लिंबू शिकवू नका पोरांना. संगीत खुर्चीन चमचा लिंबू खेळून काही मिळणार नाही. लाठीकाठी शिकूया, मल्लयुद्ध शिकूया, तलवारबाजी शिकूया, रायफल शूटिंग शिकूया. आमच्या लेकी बाळींना स्वसंरक्षण कसं करायचं याचं प्रशिक्षण देऊया. म्हणजे लव जिहाद घडणार नाही घडणार. का हो? छत्रपतींच्या महाराष्ट्रात राहतो ना आम्ही. एखादी मुलगी आमची रस्त्याने निघाली, एखादं टोळकं तिची छेड काढत असतं आणि आम्ही जर ते उघड्या डोळ्यांनी बघत असू ना, तर छत्रपतींचं नाव घेण्याची आमची पात्रता नाही. तरुण भावंडांना मी सांगेन, आम्ही राजांच्या महाराष्ट्रात राहतो ना. मग आता ही सगळी प्रशिक्षण देण्याची काळाची गरज आहे. परवा एक कॉलेजचं टोळकं समोरनं येत होतं. मला असं वाटलं बॉम्बस्फोटातनं नुकतंच उद्ध्वस्त झालंय की काय. इतकी कपडे 10 ठिकाणी फाटली होती. म्हणजे यांच्या घरात माणसांपेक्षा उंदरं जास्त आहेत की काय असं वाटावं, इतकी ती जीन्स फाटलेली असते. काय गंमत आहे बघा ना महाराज. साधी जीन्स आता कितीला मिळते? 1,500-2 हजाराला मिळत असेल. पण 10 ठिकाणी फाटलेली जीन्स मॉलमध्ये ब्रँडेड म्हणून 5,000ला मिळते. मग आम्ही नेमकं चाललो कुठे? आमचं अधपतन होतंय की ऊर्ध्वगामी दिशेने आमचा प्रवास चालला याचा विचार करावा. बाप्पांनी दोन्ही हातामध्ये शस्त्र घेतलीत, दुष्टांचा नाश केलाय. हातामध्ये शस्त्र. सावरकरांचंच वाक्य आहे, शस्त्र पाप नास्वयेची, शस्त्र पुण्य नास्वये, इष्टता अनिष्टता त्यास हेतूनेच ये. हातात शस्त्र घेणं हे पाप नाही. रामांच्या हातात शस्त्र होतं, कृष्णाच्या हातात शस्त्र होतं. म्हणून हातामध्ये उठसूट बंदुका घ्यायच्या मारत सुटायचं असं नाही, तलवार घ्यायची मारत सुटायचं असं नाही. जिथं
हातामध्ये शस्त्र उचलणं शक्य आहे, सावरकर म्हणायचे. तिथं घ्यावं ते पाप नाही, त्यामागचा हेतू काय आहे याच्यावर पाप आणि पुण्य ठरेल. त्यामुळे बापाने हातामध्ये शस्त्र धरलंय, सिंदुरासुराला, देवांतकाला, नरांतकाला, तारकासुराला ठार मारलंय. एकंदर शरीराच्या मनाने देवाचे कान मोठे आहेत, गजमस्तक आहे भगवंतांचं. आणि आमच्या लहान मुलांना आम्ही सांगतो देवाचे कान कसे असतात. गणपती बाप्पाचे कान सुपासारखे. आता सुपासारखे सांगावं तर झाली पंचायत. सूप कुणाला माहितीये? एका पोराने मला विचारलं गणपतीचे कान सुपासारखे कसं काय, हाऊ इट इज पॉसिबल, बिकॉज सूप इज लिक्विड. ते कॉर्न सूप बद्दल विचार करत होतं. टोमॅटो सूप माहिती त्याला, व्हेजिटेबल सूप माहिती, पाखडायचं सूप कोणी पाहिलंय? आता सूप जातं या सगळ्या गोष्टी कालबाह्य झाल्या. परवा माझ्या एका मैत्रिणीच्या मुलीने मला विचारलं, ताई जात्यावर कसं बसायचं असतं? म्हटलं बाई जात्यावर नसतं बसायचं, जात्याच्या शेजारी बसायचं, खुंट्याला हात लावायचा, पाय पसरायचा आणि खणखणीत आवाजात ओवी गायची. ती म्हणली माझ्या घरी जातं नाही. म्हटलं मिक्सरवर म्हण. पूर्वजांचं शहाणपण वापरता आलं पाहिजे ना आम्हाला. किती गोड जनाबाईंनी ओवी वृत्त दिलं मराठी साहित्याला. नको ती गाणी लक्षात राहतात की नाही? चित्रपटांची गाणी लक्षात राहतात की नाही? आता तुकोबरायांची अभंगवाणी लक्षात राहू द्या जर आमच्या लेकरांच्या. परवा टेक्सास प्रांत अमेरिकेतला 10,000 पोरांनी गीतेचं एकत्र पठण केलं. आमची पोरं काय करतात, संध्याकाळ झाली की लेकरांनी बसावं देवाजवळ, आई वडिलांनी घेऊन बसावं, पाठेपर्वचे म्हणावेत. संस्कारांचं शिक्षण घराघरामध्ये देणारी ही संत वाङ्मयाची परंपरा आम्हाला एवढी मोठी लाभली आहे ना. आम्ही आमची श्रीमंती लक्षात घेत नाही आणि नको त्यांचं खरकट आम्ही उचलतो. मला माफ करा थोडं स्पष्ट बोलते. पाश्चिमात्यांचं अंधानुकरण वाढदिवसापासून लग्नापर्यंत थेट सगळं नुसतं नको ते व्यवहार आमच्या सगळ्या विधींमध्ये चाललेत. मी फार त्या गोष्टीवर विवेचन करत नाही, आपण सगळे जाणता. मग मोठ्या माणसांची आज गरज आहे, ज्यांनी बोललं पाहिजे ना योग्य ठिकाणी. कसं भगवंतांची मूर्ती सुद्धा आम्हाला किती सुंदर शिकवते. सुपासारखे कान आहेत, पाखडण्याचं सूप. असार आहे ते सोडून द्यावं आणि सार आहे ते जवळ करावं. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. जे चांगलं आहे ते स्वीकारावं, जे वाईट आहे ते सोडून द्यावं, हे सांगतात गणपतीचे कान. एकंदर शरीराच्या मानाने डोळे बारीक आहेत देवाचे, सूक्ष्म दृष्टी आहे देवाची. बघा ज्याचं फेस रिडिंग म्हणतो आपण त्याला, ज्याचे डोळे बारके असतात ना ती माणसं बारीक नजरेची असतात. जगाकडे दूरदृष्टीने पाहणारी नजर असते ती. बाप्पाची दृष्टी अशी आहे, आम्ही त्यांच्याकडून हा बोध घ्यावा. आणि असा हा गजमस्तक, सोंड त्याची वाकडी आहे. वाकडी सोंड म्हणून त्याला वक्रतुंड नाही म्हटलं, वाकड्या मार्गाने जाणाऱ्याला तो सरळ करतो म्हणून तो वक्रतुंड आहे. विठ्ठल विठ्ठल आणि मग आता अशा भगवंतांचं ध्यान माझ्या दृष्टीला पडलं, माझं मन त्याच्या चरणावर गेलं आणि दुसऱ्या चरणामध्ये आता त्याचं नाम मुखात येऊ दे. नामस्मरण गणो संत समागमे, नामस्मरण गणो संत समागमे, नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण गणो संत समागमे, नामस्मरण गणो संत समागमे, नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागम, वाळुगाचे श्रवण को देवा, वाळुगाचे श्रवण को देवा, नामस्मरण घडो संत समागमे, नामस्मरण घडो संत समागमे, वाळुगाची भ्रम नको देवा, वाळुगाची भ्रम नको देवा, नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागम. रखुमाई हा हा हो
टाळी 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 भजन करा. विठोबा रखुमाई, हा हा, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो नेदी. नामस्मरण घडो संत समागम, वावुगाची भ्रम नको देवा. पायी तीर्थ यात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धी नेई. नामस्मरण घडो संत समागम, वावुगाची भ्रम नको देवा. काय काय मागितलं, जागेत ना सगळे. हा, अभंग सोडवावा लागतो, मग 10 वाजले तरी चालतं. आणि काळजी करू नका, यानंतर आता पंगत आहे, आपल्या सगळ्यांना भोजनाचा सुंदर प्रसाद घ्यायचा आहे. त्यामुळे आपल्याकडे भजनाला 8 आणि भोजनाला 60 अशी पद्धत आहे. काहींचं लक्ष कीर्तनामध्ये आता नाही लागणार, 9 नंतर, जरी कितीही लांबवलं तरी सुद्धा. त्यामुळे काळजी करू नका, अगदी काही 5 मिनिटात आता आपण कीर्तन समारोपाकडे नेतोय. संतश्रेष्ठ शांतीब्रह्म श्री पैठण निवासी असलेले संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांचा गोड अभंग आहे. अभंग मोठा आहे. माझ्याकडे असलेल्या वेळेमध्ये सगळ्या अभंगाचं निरूपण करणं, चिंतन करणं तसं कठीण आहे. अभंग कधीच सोडवता येत नाही खरं तर. तुम्ही म्हणाल मग बोलवलंय कशाला, अभंग सोडवत नाही तर. अभंग सुटत नाही. श्रीपाद शास्त्री भडांगे म्हणून खूप मोठे कीर्तनकार ज्येष्ठ होऊन गेले, ते म्हणायचे अभंग कधीच सुटत नाही. कारण ज्ञानोबांना काय म्हणायचे, नाथांना काय म्हणायचे आपण नाही सांगू शकत. आपण फक्त त्या अभंगाची पूजा बांधू शकतो, अर्थाची. त्या भावावस्थेत आपण नाही जाऊ शकत. अभंग सुटला तेव्हाच होतं जेव्हा कीर्तन करता करता हा देह पडेल, तेव्हा अभंग सुटेल. अभंग असा नाही सुटत. आपण कीर्तनावर प्रेम करा, कीर्तनकारावर प्रेम करू नका. लाखो कीर्तनकार आहेत महाराष्ट्रात, ते येतील जातील, पण ही गादी आहे ना, या गादीवर आपलं प्रेम राहू द्या. 30 वर्षांची परंपरा आपण चालवली कीर्तनाची, ही अखंड चालावी. 100पर्यंत पुढच्या पिढीने ही परंपरा चालवावी. महाराष्ट्रातले अनेक कीर्तनकार इथे यावेत आणि आपल्यासाठी हा नामाचा गजर, हा भक्तीचा गदारोळ, हा आनंदाचा. कारण ही दिवाळी आहे खरं, आपल्या आयुष्यातली ही दिवाळी आहे, बाकी नाहीये. संसार दुःखदायकच आहे, तिकडून सुखाची अपेक्षाच करू नका. तो रडवतो म्हणूनच तो संसार आहे. संसरती इति संसार, हा संसार रडवतो आम्हाला. मग संसार सोडायचा का? नाही, सोडायचं काहीच नाही. एक खूप गोड कविता माझ्या वाचनात आली आहे. खरं तर आम्ही ज्यांना आपलं म्हणतो ना, ती आपली नाहीच आहेत. काय मागायचंय? पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धी नेई. नामस्मरण घडो संत समागम, उत्तम संतांचा संग दे. नामस्मरण घडू दे. पायाने तीर्थयात्रा अखंड घडली पाहिजे. आणि भगवंता हा माझा नेम तू सिद्धीला ने. मग ज्या संसारात आम्ही अडकलोय तो संस्कार आपला आहे का खरं? तुम्ही म्हणाला असं कसं, माझा मुलगा आहे, माझी बायको आहे, माझं घर आहे. पण खरं सांगू, तोच मुलगा मोठा झाल्यानंतर हाडाची काढं करा, रक्ताचं पाणी करा, जीवाचं रान करा, तो म्हणेल आमच्यासाठी काय केलं. तेव्हा खडकन डोळे उघडतात, इतकं करून काहीच केलं नाही मी, इतकं करून काहीच केलं नाही. ऐका, कन्या स्नुषान रूपांची प्रत्यक्ष राम भार्या, पिचली क्षणा क्षणाला कारुण्य रूपी सीता. कामी तिच्यान आले सामर्थ्य राघवांचे, प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे. त्यागुनी सूर्यपुत्रा कुंती पुन्हा कुमारी, कर्णास अनुज माता सारेच जन्म वैरी. कौतुक का करावे त्या रक्तबंधनाचे, प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे. केली द्युतात उभी
साक्षात कृष्ण भगिनी. सांगत होती द्रौपदी, नको रे दुःशासना, माझ्या केसांना धरून फरफटत ओढत आणू नकोस. मी कुरुकुलाची स्नुषा आहे, कौरवांची सून आहे, पांडवांची धर्मपत्नी आहे, तुमची मर्यादा आहे, मी मला असं आणू नकोस. पण केसांना धरून फरफटत आणलं. केली द्युतात उभी साक्षात कृष्ण भगिनी. सम्राट पांडवांची रानावनात राणी. पती 5 देव बंधू येती तिच्यान कामी. प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे. बर का, ठेवू नको अपेक्षा असल्या जगाकडूनी. निरपेक्ष आचरी तू कर्तव्य प्रेम दोन्ही. मग चालू दे सुखाने अवहेरणे जगाचे. प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे. विढल आपलं म्हणणं, कालचा सख्खा मित्र आजचा कट्टर शत्रू होतोय. जन्माला आलेलं लेकरू मोठं झाल्यावर आईला वृद्धाश्रमात टाकण्याची तयारी करतोय. मग हे काय आहे नेमकं? हा प्रपंच आहे. आमचं कर्तव्य आम्ही प्रामाणिकपणे करत राहणं ही कर्मपूजा. कर्मे ईशु भजावा कर्मेव गुरुरीश्वर हा गीतेचा सिद्धांत आहे. बस कर्मामध्ये परमेश्वर पाहावा आणि ज्याचं कर्म श्रेष्ठ आहे तो भगवंत सद्गतीला त्याला पोहोचवतोच. हीच कर्मपूजा छत्रपतींनी केली, ही कर्मपूजा संभाजीराजांनी केली. का? समर्थ संभाजीराजांना सांगत होते, तरीच याहून करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष. छत्रपती शिवप्रभूंनी अधिष्ठान ठेवलं होतं आई तुळजाभवानीचं. हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा म्हणाले, ही माझी इच्छा नाही म्हणाले राजे. 150 मावळ्यांच्या धारोष्ण रक्ताचा अभिषेक शिवशंभू महादेवाच्या पिंडीवर केला. रायरेश्वराच्या डोंगरावर त्या रायरेश्वराच्या समोर बोटाला कापलं आणि रक्ताचा अभिषेक शंभू महादेवाच्या पिंडीवर करावा. आणि शंभू महादेवाला सांगितलं, हा पहिला आणि शेवटचा अभिषेक आमच्या रक्ताचा, इथून पुढे आमचं नाही, शत्रूचं रक्त सांडेल तुझ्यावर. जटाटवी गलज्जल प्रवाह पावित स्थले गले वलंब्य लंबितांबुजंग तुंग मालिका. टमट 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 निनाद वट्टमरवयं चकार चंड तांडवं तनोतु न शिव शिवं वावा. जटाकटाह संभ्रम भ्रमन्निलिम्ब निर्झरी विलोल वीचि वल्लरी विराजमान मुरगरी धगट 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 वलल्ललाट पट्ट पावकी किशोर चंद्रशेखरे रति प्रदीक्षणं मम. धराधरेन्द्र नंदिनी विलास बंधु बंधुर स्फुरत दिगंत संतती प्रमोदमान मानसे कृपा कटाक्ष धोरणे निरुद्ध दुर्धरापदी क्वचित दिगंबरे मनोविनोद वेदु वस्तुनी. हर हर हर. एवढाच आवाज आहे आपला. जागे आहेत ना आपण सगळे? खणखणीत आवाज आला पाहिजे. छत्रपती श्री शिवाजी महाराज की. ते होते म्हणून आपण आहे ना. त्यामुळे संतांनी सांगितलेलं आचरण करणं म्हणजे धर्माचं आचरण करणं. त्या मार्गावरून चालणं म्हणजे धर्माचं अनुसरण करणं. कारण संत म्हणजे दुसरं काही नाही, संतांनी दिलेली दिशा ही धर्माची दिशा आहे. बस धर्म म्हणजे दुसरं काही नाही. आपल्याला वाटतं धर्म म्हणजे काहीतरी कठोर आहे, अजिबात नाही. धर्म आईसारखा आहे आमच्या. आई लेकरू आजारी पडलं, लेकरू चुकलं तर त्याच्या 2 कानाखाली वाजवते, पण तीच आई लेकरू आजारी पडलं तर त्याच्या उशा पायथ्याशी बसते. तसा धर्म आम्हाला सांभाळतोय, संत आम्हाला सांभाळतायत, परमेश्वर आम्हाला सांभाळतोय. फक्त त्याच्याकडे मागताना काय मागायचं, काय द्यायचं त्याला. नाथ बाबा एवढं सगळं मागतात भगवंताकडे. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडवणे दे. माझ्याकडून नाम घडू दे, मला संतांचा संग दे, माझी तीर्थयात्रा घडली पाहिजे. आणि आता अजून काय हवं? नाथ बाबा म्हणतात शेवटच्या चरणात, नको देवा काही नको. अधिक मागणे नाही नाही देवा, अधिक मागणे नाही नाही देवा, अनेक 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 मागणे नाही नाही देवा.
समागम नामस्मरण करो संत समागम एका जनार्दनी सेवा दृढ दे एका जनार्दनी सेवा दृढ दे नामस्मरण समागम नाम स्मरण करो संत वारुदाची घन नको देवा वारुदा वारुदा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली वा. अतिशय सुंदर पद्धतीने आपण सगळे श्रोतृवर्ग इतका वेळ बसला आहात. मनापासून सगळ्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करते. झालेली